नमस्कार मित्रांनो, अनोखी प्रेम कथा मध्ये तुमचे स्वागत आहे। जर तुम्हाला कथा आवडली असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर कथेला सुरुवात करू। राहुल आणि सीमा हे दोघं लहानपणी एकत्र खेळले होते। त्यांचं घर अगदी एकमेकांच्या शेजारी होतं, त्यामुळे दोघांचे लहानपण एकत्र गेला। पण शाळेतील वयात कधीतरी सीमा दुसऱ्या गावात राहायला गेली आणि ते एकमेकांपासून दूर झाले। काही वर्षांनंतर कॉलेजच्या एका उत्सवात सीमा आणि राहुल पुन्हा एकमेकांच्या भेटीला आले। राहुलने सीमाला पाहिलं आणि त्याच्या मनात जणू एक लाटा उठली। सीमाच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत एक नवा आकर्षण होता। सीमा ही राहुलला ओळखू शकली आणि एक हलकीशी स्मित दिली। त्यानंतर एक दिवशी राहुलने सीमाला भेटायला बोलावलं। त्याने तिच्या डोळ्यात पाहून विचारलं, तुम्ही असं हल्ली छान हसताय, काहीतरी बदललं आहे का? सीमा हसून म्हणाली, हो राहुल, खूप बदललं आहे। तुम्हाला समजतं का, मला तुमचं हास्य एकदाही पाहायचं नाही असं वाटलं होतं, पण आज ते हसू दिलं आणि तुमचं अस्तित्व पुन्हा माझ्या मनात घर करून बसलं आहे। राहुल थोडं गडबडला, पण त्याने स्वतःला सावरून उत्तर दिलं, माझं हसू तुमच्यासाठी हवंय सीमा। तुमचं अस्तित्व आणि तुमचं हसू माझ्या जीवनात एक नवीन रंग घेऊन आलं आहे। त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या सहवासात अनेक क्षण घालवू लागले। त्यांची मैत्री जरा वेगळी झाली, एका सुंदर आणि नाजूक प्रेमात रूपांतरित झाली। एकमेकांच्या आठवणी, गोड शब्द आणि केवळ हसून दिलेली आश्वासने त्यांचं नातं दृढ करत गेली। शेवटी एक सुंदर सृष्टीत एका गोडवाऱ्याने राहुलने सीमाच्या हातात हात घालून, तुम्ही माझं प्रेम स्वीकारता का असं विचारलं। सीमाने त्याच्या डोळ्यात पाहून गोड हसत उत्तर दिलं, हो राहुल, तुमचं प्रेम माझ्या जीवनाची सर्वात मोठी भेट आहे। दोघांचे प्रेम शाश्वत ठरले आणि त्या सुंदर नात्याने दोघांच्या आयुष्याला एक नवीन अर्थ दिला। शिक्षा, प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर ते दोन व्यक्तींमध्ये विश्वास, समज आणि एकमेकांसोबतचा गोड प्रवास असावा लागतो। जर तुम्हाला कथा आवडली असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा।